त्याचे नाव ज्यावेळी उत्तर उशिरा येतं. नारायण नावाचा एक तरुण होता, मनाने खूप संवेदनशील, पण आयुष्याने वारंवार परीक्षा घेतलेली. वडिलांचं लहानपणीच निधन झालं होतं. आईची आणि घराची सगळी जबाबदारी त्याच्यावर आली होती. शिक्षण करून नोकरी शोधत होता, पण दरवेळी काही ना काही अडथळा यायचा. तो रोज सकाळी श्री स्वामी समर्थांच्या फोटोसमोर बसायचा, हात जोडून एकच प्रश्न विचारायचा, स्वामी, माझं आयुष्य कधी स्थिर होणार? दिवस मागे दिवस जात होते, उत्तर काही मिळत नव्हतं. एकदा नोकरीच्या मुलाखतीत त्याला स्पष्ट सांगण्यात आलं, तू योग्य आहेस, पण सध्या जागा नाही. त्या दिवशी तो पूर्णपणे तुटला. संध्याकाळी मंदिरात जाऊन तो रडत म्हणाला, स्वामी, तुम्ही ऐकतच नाही का? त्या रात्री त्याला स्वप्न पडलं. स्वप्नात तो एका खोल नदीकाठी उभा होता. पाणी प्रचंड वेगाने वाहत होतं. तो घाबरला. तेवढ्यात स्वामी समर्थ त्याच्याजवळ उभे राहिले. नारायण म्हणाला, स्वामी, मला या नदीच्या पलीकडे जायचं आहे. स्वामी म्हणाले, तुला लगेच का जायचं आहे? नारायण म्हणाला, इथे थांबलो तर मी बुडेन. स्वामी शांतपणे म्हणाले, जर तू आत्ताच उतरलास तर बुडशील. पाणी थोडं शांत होईपर्यंत थांब. नारायण म्हणाला, पण तुम्ही मला थांबायला का सांगताय? मदत का करत नाही? स्वामी उत्तरले, थांबवणं हीच माझी मदत आहे. तो घाबरून जागा झाला. त्याच्या मनात ती वाक्य घुमत राहिली, थांबवणं हीच माझी मदत आहे. पुढी काही आठवड्यात त्याला एक छोटी तात्पुरती नोकरी मिळाली. फार मोठी नव्हती, पण अनुभव मिळाला. काही महिन्यात त्याच कंपनीत मोठी संधी मिळाली, जी आधी मिळाली असती तर तो कदाचित सांभाळू शकला नसता. नारायणला तेव्हा जाणवलं, स्वामींनी उत्तर उशिरा दिलं, कारण तयारी पूर्ण होईपर्यंत वेळ हवा होता. आज नारायण जेव्हा कुणाला निराश पाहतो, तेव्हा तो म्हणतो, देव उत्तर देत नाही असं वाटतं, तेव्हा तो आपल्याला थांबायचं शिकवत असतो. कथेचा संदेश, स्वामी समर्थ कधीही दुर्लक्ष करत नाही. कधी ते हो म्हणतात, कधी नाही, आणि कधी थांब. या तिन्ही उत्तरं आपल्या भल्यासाठीच असतात. श्री स्वामी समर्थ.